ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की तुम्ही दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगत आहेत की हा संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका. याने तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल होईल आणि तुम्हाला खूप जास्त प्रेरणा मिळेल. त्यामुळे तुमचं मन हे खूप हलकं होईल आणि तुमच्या मनाला खूप शांतता मिळेल आणि तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळेल. त्यासाठी या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. मोजून 20 मिनिटे नक्की मन लावून ऐका. स्वामी सांगतात, अरे कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते. ती घडणाऱ्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. आणि एवढ्या डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचा आहे, बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय. तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्याच हातात आहे. तुझा आमच्यावरील विश्वास अभंग नक्कीच ठेव आणि मग पहा, तू जिंकलास आणि तू जिंकणारच आहेस. म्हणून स्वामींवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी सांगतात, जीवनात जर नशीब तुम्हाला काहीतरी चांगले देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीनेच होत असते. आणि जर नशीब तुम्हाला खूप काहीतरी अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होत असते. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कधीही जीवनामध्ये स्वतःच्या बुद्धीने चला, लोकांच्या विचारावर चालू नका. योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतः असावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यांवरती विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, असंच होत असतं. म्हणून दुसऱ्यावरही कधी अवलंबून राहू नका आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणारी माणसं कधीच जीवनात प्रगतीही करत नाही. म्हणून आयुष्याचा काही भरोसा नाही. जो तुमच्याशी असतोय, तुम्हाला आनंदी करतोय, तर तुम्हाला कधीही सोडून जाईल माहिती नाही. म्हणून कोणावर नाराज होऊ नका. कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कुठपर्यंत टिकेल. म्हणून पूर्णपणे कोणावर अवलंबून राहू नका. जास्त विचार करत बसू नका, त्याने मानसिक आजार होतो. उलट जे वाट्याला येईल त्याच्याशी 2 हात करायची तयारी ठेवा आणि देव सुद्धा तुमची परीक्षा घेईल. पण सुख आणि समाधान नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहत असतं आणि ते शेवटपर्यंत ते जिवंत राहणार आहे. म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. वाईट दिवसांना जिंकू देऊ नका. एवढं मात्र निश्चित, आणि योग्य वेळी तुला योग्य गोष्ट मी देईलच. पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल, हे मात्र लक्षात ठेव. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण कधी स्वामींच्या दरबारात पाया पडायला जाताना कधी स्वामींना धन्यवाद म्हटले पाहिजे आणि आम्हाला जे काही दिलं त्याबद्दल तुमचे आभार असं आपण नक्कीच म्हटलं पाहिजे. आणि कधी प्रत्येक वेळेस तुम्ही अपेक्षांचं ओझं घेऊन तुमच्यावर जाऊ नका. आणि कधी फक्त एक वेळ स्वामींना भेटण्यासाठी पण दरबारात आपण गेलं पाहिजे. स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं, हे मात्र निश्चित. म्हणून मरणाऱ्याला रडणारे 1000 मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजावणार एकही सापडणार नाही आणि एकही आयुष्यात मिळणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही. म्हणून भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी कायम असाच उभा राहणार आहे आणि मीच राहील सुद्धा. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. म्हणून स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील ना, तेव्हा ते एक नातं फक्त तुमच्या दिशेने उभं राहील आणि तुमच्या सोबत ते उभं असेल. म्हणून आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही, खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते आणि ते आपण करायलाच हवे. म्हणून स्मरण करता समोर उभे राहतात ते आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि म्हणून आपण स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण त्यांना साक्षात नमस्कार सुद्धा केला पाहिजे. आणि दररोज स्वामींना नमस्कार करूनच आपण घराबाहेर पडलं पाहिजे. इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी नक्कीच पाणी भरेल. याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर मग तुमच्या दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढणार आहे. आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण ते घडत सुद्धा असतं, कारण त्यामागे कारण असतं. आणि आमच्या या कर्माचं म्हणून आपण जसे वागतो तसेच आपल्या वाट्याला येणार आहे. म्हणून तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे.
कारण वेळ कधी कोणावर कशी येईल ना हे कधीच सांगता येत नाही. म्हणून ज्या वेळी आणि त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. आणि त्याचा उपयोग करून घेतला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाची कमतरता वासणार नाही. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तेथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करत असतो. म्हणून कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तरी त्याची पूजा मात्र होत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही देवाचे नाव घेत चला आणि देवाचे नामस्मरण करत चला. नक्कीच तुम्हाला देव सर्व काही देणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत ना याची काळजी तुम्ही स्वतः घेतली पाहिजे. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच कधी नसतं. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच बनवू शकतो. म्हणून प्रेमात हारलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगले प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि ते तुमच्यासाठी तयार असेल. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहीत धरेल एवढे कधी स्वस्तही होऊ नका. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळणार आहे, फक्त स्वामींवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदाद नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आणि तोच खरा व्यक्ती जीवनामध्ये काहीतरी करू शकतो. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ना ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा. आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ना ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता मात्र तुम्ही ठेवा. म्हणून मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आणि आरशाची किंमत भले हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहिजे असतील ना तुम्हाला, तर 50 रुपयांच्या आरशातच तुम्हाला नक्कीच दाखवत असतो. म्हणून कधीही कोणाची किंमत ठरवू नका. आज जो व्यक्ती खाली पडलेला आहे त्याला उचलायला शिका, त्याच्यावर हसू नका हे मात्र निश्चित आहे. नाहीतर तुमच्यावरही पुढे हसण्याची वेळ येईल हे मात्र आहे. म्हणून हाव सोडली की मोह तुमचा संपून जाईल आणि मोह संपला की नक्कीच तुमच्याकडे सुख मात्र येईल आणि सगळंच दुःख तुमचं संपून स्वामी तुमच्या पदरात सुखच देतील. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा आहे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून हे नाते तुम्ही जपलेच पाहिजे. आणि लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांच्या त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो आणि तो परिणाम होतच असतो. म्हणून तुम्ही कितीही पुस्तके वाचलेत ना, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत ना, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जीवनात अवलंब तुमचा करत नाही. आणि त्याचा जीवनात जेव्हा तुम्ही अवलंब कराल ना तेव्हा तुम्ही त्यातून काहीतरी शिकलात आणि तुमच्या जीवनात त्याचा उपयोग होतोय असं आपण समजू शकतो. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होतानाही आलं ना तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी आपण नक्कीच जगावं. आणि तुमच्या आयुष्यात जे केले नाही त्याबद्दल पस्तावा झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी नक्कीच पस्तावा करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे. आणि दुःखाचं मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होत असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो ना त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि तुम्ही नक्कीच खुश होऊन जाल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयशी येत असते आणि अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते हे कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र महत्वाचे आहे. आणि ते जर नाहीसे करण्यासाठी आपण प्रयत्न हे मनापासून केले पाहिजे. म्हणून तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्म जबाबदार आहेत आणि एक दिवस तुमच्या नक्कीच लक्षात ते येणार आहे आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहे. यासाठी आपल्याला कुठे जायची गरज नाही. ती सर्व फळं आपल्याला स्वामी इथेच भोगू देणार आहेत. म्हणून तुम्ही कधी कधी कोणाचं टेन्शन घेऊ नका आणि कोणाला वाईट साईड बोलू नका. मित्रांनो, प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं आणि प्रत्येकाचं जीवन तुम्ही ठरवू शकत नाही आणि त्यांच्याविषयी तुम्ही काहीही बोलू शकत नाही. हा अधिकार तुम्हाला नाही देवाने दिला आणि सर्व काही त्यांना तुम्हाला नक्कीच दिला नाहीये. सर्व देव बघून घेईल आणि ते त्यांचा विचार करतील. आपण कोणाचाही विचार वाईट विचार कधीच करू नये एवढं मात्र निश्चित तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या असं तुम्ही स्वामींकडे मागायचं आहे. आणि ज्यांचे कर्म चांगले असतात ना तो कधीही जीवनामध्ये संपत नसतो. सत्कर्मी माणसाला
जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात, आणि याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याची अडचण ही आयुष्यभर संपत कधीच नाही. म्हणून परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याला काही उरणारच नाही. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला आपण कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कुठे का असेनात, कितीही गरीब असेनात आणि कितीही श्रीमंत असेनात, त्यांना काही फरक पडत नाही. स्वामी फक्त त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ देत असतात आणि त्यांना कर्मातून नक्कीच ते वाचवतही असतात. कारण आपण स्वामींचे नाव मनापासून घेत असतो. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हेच तुमच्या लक्षातही आले पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात आपण जगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद हा घेतलाच पाहिजे, पण त्यात कधी अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून तोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोह तुम्हाला पडू देऊ नका. म्हणून स्वामी सांगतात ना, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा कधी ठेवू नका आणि लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख फार वाईट असते आणि त्या मोहात आपण कधीही पडू नये हे मात्र निश्चित. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर कधी घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि जो माफ करतो तोच खरा माणुसकीचा माणूस असतो आणि त्याचा देव सोबत असतो आणि कायमस्वरूपी सोबत असतो आणि हे चांगले कर्म आपण करू शकतो. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा पडत असतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, जी म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती जिद्द त्याला पुढे घेऊन जात असते आणि त्याचा मित्र परिवार असतो तो त्याने कमवलेला असतो आणि ते नक्की चांगले असले पाहिजे. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले मात्र नक्कीच घडत असते. म्हणून जीवनामध्ये अहमपणा आणि गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी घेऊ नका तुम्ही. म्हणून असं म्हणू नका की मी आहे म्हणून सगळे आहेत. हा झाला तुमचा गर्व आणि तुम्हाला यापेक्षा जास्त गर्व आलेला असतो, कारण तो पैशांचा मोह असतो. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. खूप आपल्या हातात नाही, हे सुख सगळ्यांच्या हातात आहे, पण ते तुम्हाला समजलं पाहिजे. पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे, ते आपण जगून घेतलेच पाहिजे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान कधी भागत नाही आणि कितीही तुम्हाला दिले तरी तुमची तहान कधी भागणारही नाही. मात्र निश्चित आहे, देवालाही माहित आहे. म्हणून एखादी वस्तू हरवली की एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवून गेली, म्हणून तिथल्या तिथेच आपण विषय सोडून द्यायचा आहे आणि खूप दूरवर पाहायच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जात असतात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ना, ते प्रेमाने तुम्ही सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, तीच तुम्ही जपून मात्र नक्कीच ठेवली पाहिजे आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर आपले हृदय पाहत असतो आणि आपले हृदय तो चाचपून पाहतो. नक्कीच याने कर्म चांगले केले आहेत आणि याचं हृदय नक्कीच निर्मळ आहे की नाही हे स्वामी नक्कीच बघत असतात. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि तुम्ही ते शोधलंच पाहिजे. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला नक्कीच जीवनात शोधत येतीलच. आणि स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो आणि त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही तुम्हाला प्रमाणात हे पुढे घेऊन जाणार आहे आणि ते सुखही तुम्हाला मिळणार आहे आणि ते तुमच्या आयुष्यात येणार असतात आणि ते येणारच आहेत. म्हणून मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी आई हा एक पर्याय आहे आणि ती आपली आईच असते आणि त्यांच्यासाठी आपण नक्कीच जगलं पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, तेव्हा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर देवा आणि तुम्ही आमचं कधीही वाईट करणार नाही ही गोष्ट आम्ही मनात धरून नक्कीच तुमच्यावर विश्वास ठेवून जीवन पूर्णपणे जगत आहोत आणि तेच जीवन आम्ही चांगल्या पद्धतीने जगणारही आहोत. म्हणून तुमच्या जीवनामध्ये काही लोक फायदा बघतात आणि काही लोक माणुसकी बघतात आणि जे लोक माणुसकी बघतात ना, त्यांच्या सोबतच आपण कायमस्वरूपी राहिले पाहिजे. आणि असा विचार कधी करू नका की माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत ते माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्यावर बद्दल तक्रार न करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकतो आणि समाधानी करू शकतो.
म्हणून स्वामींच्या नक्कीच तुम्ही आश्रयात राहिले पाहिजे. तुमचं जीवन असेही सुखी होऊन जाईल. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण मात्र असतं. म्हणून काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येत असतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप जास्त हे त्रास होत असतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर आपल्याला खूप आनंदही होत असतो. म्हणून ते फक्त देवाची लीला असते आणि आपण ते बघत राहायचं असतं. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना, त्याविषयी तुम्ही भरपूर काही बोललं पाहिजे. पण ज्या विषयाची माहिती नाही ना, तिथे अजिबात आपण कुजबुज कधी करू नये. आणि स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली ना, तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपण चांगलाच विचार आपला केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण प्रयत्न हे मनापासून केले पाहिजे. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाहीये. कारण जिथे जे पेरलं जातं ना, ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, ते तेवढंच वाढत जातील. म्हणून आपलं मन कसं आहे हे परमेश्वराला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तो त्या पद्धतीनेच आपल्याला त्या कर्माची फळं हा देत असतो. म्हणून स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ मात्र जीवनात असते. आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि ते व्यक्ती महत्त्व समजून घेतले की कारण प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती काहीतरी आठवण आपल्याला देऊन जात असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते खूप काही शिकवून जात असतात. म्हणून मित्रांनो, नकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडून करोनासाठी या दिशा तरी नक्कीच मिळतील. आणि या दिशा मिळाली की तुमचे प्रश्न आपोआप सुटत जातील आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असतोच. म्हणून आरोग्य तुम्ही जपायला हवे आणि जीवनामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून तुम्ही समाधानी राहून तुम्ही निरोगी असलेच पाहिजे, तरच तुम्हाला जीवनामध्ये सुख हे पूर्णपणे लाभत असते. आणि प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली ना, ती कणाकणात ईश्वर आपला येत असतो आणि ईश्वराचे दर्शन आपल्याला होतही असते. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो. हे माहिती असू नये की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि फक्त त्याच्याच ते हातात आहे. आणि ते कर्म कमवणे नक्कीच आपल्या हातात असतं. आणि जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढंच भक्त वचन आपण स्वामींच्या लक्षात ठेवायचं आहे. आणि केवळ पैशाने माणूस कधी श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि त्याने तो माणूस चांगला पदालाही जात असतो आणि म्हणून चांगली उन्नतीही तो करत असतो. म्हणून अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग जीवनामध्ये बनवत असतं. म्हणून कधीही या गोष्टी अति प्रमाणात आपण करू नये आणि चांगल्या प्रमाणात आपण केल्या पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास ठेवलात ना, तर तुमची ती शक्ती बनून जाईल आणि इतरांवर विश्वास ठेवला ना, तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता ना हे कुणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात ना हे मात्र सगळ्यांना आठवत असते. आणि सगळेच तुमच्या चुका मात्र काढत असतात. आणि तुम्ही जर जीवनामध्ये जर तुम्ही नेहमी सर्वसाधारण आयुष्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात आणि तुमच्यामध्ये किती क्षमता आहे. म्हणून तुम्ही तुमच्या क्षमता बाहेर काढल्या पाहिजे आणि त्याचा उपयोग योग्य करून तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवू शकता. आणि तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. त्यामुळे विचार बदला, तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. आणि चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देत असतो आणि पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते आणि स्वतःचे प्रयत्न मात्र करावे लागतात. म्हणून आपण स्वतःमध्ये भक्कम विश्वास ठेवला पाहिजे. कोणी कौतुक करो व टीका करो, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते, तर टीका तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही सुधारण्याची संधी देत असते. म्हणून मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे सांगता येत नाही. आणि प्रसिद्धी व्यक्तीमध्ये होण्यासाठी आयुष्याला नक्कीच क्षण नाणं हे कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत उघडावा लागत असतो. आणि म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे कधी चुकणारही नाहीत आणि भाषा गोड असेल तर मग माणसं कधीच तुमच्या हातून तुटणारही नाहीत. म्हणून या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुम्हाला जवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. म्हणून आयुष्य आणि यश हे प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. आणि जीवनात त्रास त्यांना होतो
ते सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी करतही नाही आणि ते हारतही नाही. म्हणून एकतर ते जिंकतात किंवा मग काहीतरी त्यातून ते शिकत असतात. आणि आपली खरी स्वप्न तीच आहेत जे आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. आणि स्वप्न पाहतच असाल तर फारच मोठी पहा, कारण लहान कशाला आपण, कारण मोठी स्वप्नेच आपल्याला माणसाला रक्त ढळू शकतात आणि ते तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकतात. म्हणून चांगलं यश प्राप्त करण्यासाठी तुमच्यामध्ये जिगर असली पाहिजे आणि आत्मविश्वास भरभरून असला पाहिजे. म्हणून मित्रांनो, कष्ट हे जीवनामध्ये भांडवल असतं आणि ते कष्ट तुम्ही जेवढं जास्त कराल ना तेवढं जास्त भांडवल तुम्ही एकत्र करू शकाल. आणि कष्टाला मात्र पर्याय नाही. मग ते कसंही असो, तुम्ही डोक्याने कष्ट करता की अंगाने कष्ट करता हे तुमच्यावर आहे. म्हणून खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहोत आणि भरपूर मोठा विजय आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवत असतात. म्हणून तुम्ही स्वप्न पाहायला कधी विसरू नका आणि स्वप्न पहा, ते सत्य एक ना एक दिवस नक्कीच उतरत असतात. म्हणून ते प्रसिद्धी ही अशी बाब आहे की कितीही मिळाली ना माणसाला तरी माणसाची ताण आयुष्यभर कधी भागणारच नाही आणि कधीही माणूस त्याच्या मागे पळण्या वाचून राहत नाही, प्रत्येक वेळेस पळत असतो. म्हणून मित्रांनो, खूप माणसांची स्वप्ने एका विचारामुळे अपूर्ण राहून जात असतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. लोकांकडे कधीही तुम्ही लक्ष देऊ नका आणि त्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या रीतीने तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करा. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं आणि संकटाचा सामना तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होत असते आणि यश प्राप्त होऊन त्यांचा विजयही होत असतो. म्हणून गरुडा इतके उडता येत नाही ना, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. म्हणून प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यानुसार आपण प्रयत्नही करत राहिले पाहिजे. म्हणून मित्रांनो, समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. ते शांत राहून नक्कीच त्याचे वादळ एक ना एक दिवशी निघून जातात आणि ते निघूनच येतात असतात. म्हणून तुम्ही जेवढे जास्त शांत असाल तेवढे जास्त तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे चालत जाल, हे मात्र निश्चित आहे. आणि नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य कधीही तुम्ही जगू नका. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तर इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास मात्र ठेवतील. आणि स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकवायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. आणि यश साजरा करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे अपयशातून धडा घेणं आणि तो धडा शिकणं. म्हणून कोणतीही चूक वाया घालून करू नका, त्यातून काहीतरी तुम्ही शिकायला जावं. आणि गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये पक्के असायला लागेल आणि ते पक्के असायलाच लागतं, तो कोणताही हिशोब असो. कारण मग कधी कोणाच्या भावनांबरोबर तुम्ही खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्याला व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरून द्याल आणि तो व्यक्ती कधी तुमच्याकडे ढोंकूनही बघणार नाही. म्हणून आयुष्यात आनंदाने जगायचे असेल ना तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्यासाठी वाईट केले ते. आणि हे विसरून तुम्ही जीवन अगदी आनंदाने आणि समाधानाने जगू शकता. आपले दुःख मोजक्या 1% माणसाजवळ व्यक्त करा, कारण 50% लोकांना काही पर्वा नसते आणि 49% लोकांना तुमच्या अडचणी हात याचाच आनंद मात्र पूर्णपणे होत असतो. म्हणून जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी जग वेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे कधीही आपल्याला सांगता येणार नाही. आणि दगडाने डोके फोडतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक डोकं त्यावर टेकतही असतात, हे मात्र खरं आहे. म्हणून ज्याने पावलं पावले आयुष्यात दुःख भोगले आहे ना तोच नेहमी इतरांना हसू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच मात्र ठाऊक नसते. आणि तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत मात्र येणार आहे. आणि हा निसर्गाचा अटळ नियम आहे आणि हे तुम्हाला भोगावंच लागणार आहे. म्हणून फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय तुम्ही नक्की जिंकत राहा. आणि कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही, तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतच असतो आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश हा खेचून आणतो आणि तो यश मिळवत असतो. म्हणून आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हारलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या आणि पण प्रत्येकाचे मी शिकत गेलो आणि त्या प्रत्येकाकडून काही ना काहीतरी अनुभव घेत गेलो आणि मी आयुष्यामध्ये चांगलं करत गेलो आहे. आणि यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय म्हणतील आणि काय करत आहेत याचा विचार कधी करत बसत नाही. आणि सुंदर चरित्र आणि कर्तृत्व हे कोणाकडून उसने मिळत नाही,
हे फक्त स्वतःच निर्माण करावे लागते हे निश्चित आहे. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल ना हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा कुठेही भेटणार नाही. आणि स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही आयुष्यामध्ये चांगलं असतं. म्हणून तुम्ही माझा द्वेष करा आणि किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच होणार आहे. आणि प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेल आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात मात्र असेल, आणि तेव्हाच माझाच फायदा त्यात होणार आहे. म्हणून असाच आपण सकारात्मक विचार करून जीवन साध्या सरळ पद्धतीने जगले पाहिजे आणि विचार चांगलाच कधीही आयुष्यात ठेवला पाहिजे. फक्त मदत मागा सगळे लायकी दाखवतील. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच तो मार्ग जवळचा कधी आपण नाही, तो मार्ग कधी तुम्हाला घातक ठरू शकतो. म्हणून आपल्याला जो मदत करेल ना आणि संकटामध्ये आपल्या पुढे उभा राहील ना, त्याच्याच पुढे आपण त्यांच्या संकटामध्ये उभं राहायचं आहे. नाहीतर मग कामापुरता मामा असं आपण कधी करायचं नाही. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना, जी कधीच खर्च करून एकदाच तुम्ही खर्च करा त्याचा आयुष्यभर तुम्हाला आनंद येईल. पण असत्य हे असे प्रकारचे कर्ज आहे ना, त्यामुळे तात्काळ सुख तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्तही करून द्याल, पण आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करत राहावी लागणार आहे. आणि हाच कर्माचा एक भाग आहे आणि असेच कर्म तुम्हाला भोगावे लागणार आहे. म्हणून जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईलच आणि तुमच्यासाठी कोणीतरी बनलेला आहेच आणि देव त्याला पाठवेलच. याच्यावर फक्त तुम्ही मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर तुम्हाला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची तयारी त्यालाच देतो ज्याच्यामध्ये क्षमता असते आणि तो काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवेल असे देवाला नक्कीच वाटत असते आणि त्यामुळे नक्कीच देव त्याला संधी देत असतो. म्हणून काही झालं तरी आयुष्यामध्ये कधी प्रयत्न सोडू नका. देह दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका आणि कोणते कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश मात्र प्राप्त होते. आणि आपली सावली निर्माण करायची असेल तर मग ऊन झेलायची तयारी मात्र आपली असावी लागणार आहे. आणि चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक चांगला उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे. कुणाशी काही तुम्ही घेणं देणं ठेवू नका. फक्त आपल्या स्वप्नांसाठी जगा आणि आपल्या स्वप्नांसाठी तुम्ही लढायला शिका. आणि तसं कराल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो आणि कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. आणि समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचे नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ना हे जास्त महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण यशाजवळ किती जवळ जात असतो ना हे महत्वाचं नक्कीच आहे. आणि अशा ठिकाणी ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवरचा विश्वास असायला हवा आणि जीवनाची सुरुवात कुठून तरी आपल्याला करताच येत असते. म्हणून काही गोष्टी ह्या बोलून दाखवायच्या नसतात तर त्या करून दाखवायच्या असतात. आणि आपल्या नियतीचे मालक स्वतः आपण बनले पाहिजे, पण परिस्थितीचे गुलाम आपण कधी बनू नये. म्हणून तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेच तोवर टिकत असते. म्हणून तुमच्याजवळ जे तुमचे ज्ञान आहे, कौशल्य आहे, तेच तुमच्याजवळ टिकून राहणार आहे हेच मात्र निश्चित. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काही फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही, यातच आपला विजय मात्र नक्की असतो. आणि हल्ली चांगल्या कामाला लोकच फार आडवी येत असतात आणि मांजर तर येतच नाही. म्हणून लोकच आपल्या आडवी येणार आहेत, त्यांना तुम्ही बाजूला सारून नक्कीच आपल्या यशाकडे तुम्ही पदार्पण केलं पाहिजे. आणि जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना या पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत सर्व काही लोक गुलामच येतील आणि गुलामच ते जन्माला येतील. म्हणून तुम्ही स्वतःचं काहीतरी करायला शिका आणि आयुष्यामध्ये तुम्ही मोठं यश गवसायला शिका. म्हणून कधीही तुम्ही बिझनेस किंवा काहीतरी करायला शिका. आणि आयुष्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही जेव्हा त्याच्या ह्या मेंदूपासून जो विचार असतात ना ते चांगले निघायला लागतील आणि प्रत्येक गोष्टीत त्याला चांगल्या गोष्टी दिसायला लागतील. आपण प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह नकारात्मक विचार करतो, त्यामुळे आपण खाली खाली जात असतो आणि आयुष्यात कधी प्रगती करत नाही. म्हणून आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायची असेल ना तर चाली रचत राहावे लागतील आणि प्रत्येक वेळी वेगळी चाल रचत राहावी लागेल. म्हणून सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, आणि त्या लोकांकडे कधी आपण लक्ष द्यायचं नाही. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव मात्र पुसून टाकत असतो. आणि सगळ्यांचं आयुष्य कधी सारखं नसतं. कोणाला कष्ट कमी करावं लागतं तर कोणाला जास्त कष्ट करावं लागत असतं. आणि तुमच्या अपयशाला कवटाळून कधी बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा मात्र सुरुवात करा. आयुष्यात कधीच कुणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका.
कारण ज्यांना तुम्ही आवडता ना त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज भासत नाही, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. आणि ध्येय उंच असले की झेप देखील उंच आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतःला उन्हात उभे राहावे लागते. त्याचप्रमाणे आयुष्यात कोणावर अवलंबून आपण कधीही यश प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न हे करावे लागत असतील. म्हणून आयुष्यात एक तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कधी कळणार नाही. आणि हारला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांच्या समोर कधी कधी नशीब सुद्धा हारत असतं, आणि ते नशीब नक्कीच हरणार आहे. फक्त तुम्ही हार मानू नका. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत हे आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही. म्हणून माणसाला दोनच गोष्टी हुशार जगात बनवत असतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं असतात. आणि जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते ना त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते आणि तुमच्या जीवनात तुम्हाला मागे टाकायला बसलेले असते. म्हणून कासवाच्या गतीने का होईना पण दररोज आपण थोडी थोडी प्रगती मात्र करत राहिली पाहिजे. आणि खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच ठेवा. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की तुम्हाला आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके मनापासून करा की परमेश्वराला हे देणं तुम्हाला भागच पडणार आहे आणि परमेश्वराला तुम्हाला द्यावंच लागेल. यासाठी तुम्ही प्रयत्नही तितक्या जिगरीने करायला हवे. आणि जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाला देवा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. यातच आपलं सर्वात मोठंपण आहे आणि ते मोठंपण असतं. म्हणून माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला मात्र काळ लागून जात असतो. आणि एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही त्याच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुणाला छोटं समजू नका, कारण जे तो करू शकतो ते कदाचित तुम्ही कधीच करू शकणार नाहीत, तुम्हाला जमणारही ते नाही. म्हणून फक्त आयुष्यात स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामी न डगमगता तुम्हाला तुमच्या संकटामध्ये भरपूर साथ देतील आणि तुम्हाला वर जाण्यासाठी प्रोत्साहन नक्कीच करतील. फक्त तेच तुम्हाला कधी धोका देणार नाही आणि कधीही सोडून जाणार नाहीत हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांच्यावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका आणि कधीही तो कमी होऊ देऊ नका. हे मात्र तुम्हाला करायला पाहिजे आणि यासाठी तुम्ही प्रयत्न हे मनापासून करायला हवे. आणि यासाठी तुम्ही जीवन जगायला आला आहात आणि तुमचे गुरु स्वामी समर्थ आहेत हे मात्र खरं आहे. म्हणून तुम्हाला जर व्हिडिओ हा मनापासून जर आवडला असेल आणि तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय श्रीराम. धन्यवाद.